मिरजेत इंटरनेट केबल कामासाठी रस्ता उखडला, पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया। मिराज शहरातील जनावरांच्या बाजारासमोर प्रायव्हेट कंपनीच्या इंटरनेट केबल टाकण्याच्या कामादरम्यान निष्काळजीपणाचा प्रकार समोर आलाय। संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं रस्ता उखडताना पाण्याची पाईपलाईन फोडल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाली आहे। मात्र फुटलेली पाईप दुरुस्त न करताच केबल टाकून खड्डा बुजवून संबंधित ठेकेदारानं तिथून काढता पाय घेतल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। फुटलेल्या पाईपमधून सतत पाणी जमिनीत झिरपत असल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते आहे। तसेच पाण्यामुळे संपूर्ण परिसर चिखलमय झाला असून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी व इतर वाहन चालकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। काही वाहन चालक घसरून पडण्याच्या घटनाही घडत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित काम करताना कोणतीही सुरक्षा उपाययोजना करण्यात आली नाही। तसेच पाईप फुटल्यानंतर तत्काळ दुरुस्ती करणं अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करावी, फुटलेली पाईप त्वरित दुरुस्त करून पाणी गळती थांबवावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। मामा हे कसं झालंय? ते केबलचं वायर करताना झालेलं, ते उकरताना ते फोडून गेल्यात। हे प्रायव्हेट कंपनीवाले। हा ठीक आहे। हिचा त्रास व्हायला लागला की नाही मामा? सगळा चिखलाचा त्रास, गाड्या घसरून पडायला लागल्यात काय? अच्छा मामा, ठीक आहे मामा। हे पाणी सुरूच आहे।